जालन्याच्या इंदेवाडीला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत, सोयाबीन पिकं पिवळं पडलेली आहेत, तर ऐन सण उत्सवांच्या काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे। नुकसानीचा तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मी सध्या जालन्याच्या इंदेवाडी या शिवारातील शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी सोयाबीनचं शेत आहे हे पावसामुळे आता सडू लागलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि अनेक भागातील शेती पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या जालना तालुक्यातल्या इंदेवाडी या शिवारात उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की सोयाबीनचं शेत आहे आणि अक्षरशः सोयाबीनचं शेत जे आहे ते आता सोयाबीन जे याला लागले होते ते आता सडलेले आहेत। काही सोयाबीनला या ठिकाणी बुरशी लागल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी आता चिंतित पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या काही दिवसांवर दसरा दिवाळी हे सण येऊन ठेपलेत आणि अशात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंतित पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा ज्या आहेत त्या अक्षरशः सुकलेल्या आहेत, काही शेंगा या ठिकाणी सडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे यातून उत्पन्न आणि उत्पादन काही होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे आणि योग्य ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आणखीन 2 ते 3 दिवस जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पाऊस पडणार असल्या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।